नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सौ नम्रता कल्याण कानडे. आपल्याला काय त्रास होता? मला युट्रसचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. कधी झाला होता हा डिटेक्ट? हा 3 महिन्यापूर्वी. मग आता तुम्ही कोरेश्वर गोसंवर्धन या संस्थेमध्ये औषध घेण्यासाठी आलेले आहात. तर साधारणतः 3 महिने झालं आपल्याला ट्रीटमेंट सुरू होती, बरोबर आहे? तर आपल्याला कसं वाटतं आता सध्याची स्थिती काय आहे जरा सांगा. 3 महिन्यापासून मी ही ट्रीटमेंट सुरू केली. मला हे कोरेश्वर गोसंवर्धन चिकित्सालय ह्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही वैद्यांना भेटलो आणि त्यांनी सगळी माहिती दिली की अशी अशी पथ्य तुम्हाला पाळायला लागतील, हे नियम तुम्हाला पाळावे लागतील सगळे. आणि आता 3 महिन्यानंतर परत हे रिपोर्ट परत त्यांनी मला चेकिंग करायला सांगितलं, सोनोग्राफी करायला सांगितली. त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स माझे नॉर्मल आलेत आता. आणि आता 3 महिन्यानंतर मला त्यांच्या औषधामुळे आणि पथ्य पाळल्यामुळे खूपच छान वाटतं आहे आणि खूप मोठा लाभ झाला आहे. माझा पुनर्जन्म झाला आहे आणि ही सगळी देवाची कृपा आहेच, पण त्यांच्या औषधामुळे मला जे काही औषधाचा परिणाम माझ्यावर झाला आहे त्याच्यामुळे मला छान वाटतं आहे आणि खूप छान लाभ झाला मला. मी त्यांचे धन्यवाद देते की त्यांच्यामुळे मला पुनर्जन्म मिळाला. आणि असंच म्हणजे जे कॅन्सरचे पेशंट्स आहेत त्यांनी जास्तीत जास्त इथला लाभ घ्यावा या पंचगव्य चिकित्सालयाचा. कोरेश्वर गोसंवर्धन त्यांची जी पुणे शाखा आहे त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांना लवकर बरं वाटावं, ज्याचे कर्करोगमुक्त व्हावं अशी आमची सगळ्यांचीच प्रार्थना आहे. धन्यवाद. नमस्कार गुरुजी. हो, नमस्कार. ही जी पंचगव्य चिकित्सा आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वप्रथम म्हणजे गणपती, गोपाल, कृष्ण आणि गोमातेला प्रथम वंदन करतो आणि आम्हाला योग्य वेळीस ओंकारदेवीमुळे त्यांचं मार्गदर्शन मिळालं, त्यांची भेट झाली आणि आम्ही 3 महिन्यापूर्वी फार मोठ्या चिंताग्रस्त होतो. तर त्यांनी आम्हाला चिंतामुक्त केलं आणि आमच्या सौंना त्यांनी पुनर्जन्म दिला आणि ही त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे ह्याचा लाभ झाला. त्यामुळे सर्वांना लाभ व्हावा हीच या मार्गदर्शनासाठीच आम्ही हे सांगतोय. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि रोगमुक्त व्हावं एवढंच माझा अभिप्राय आहे. धन्यवाद. धन्यवाद.